राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत संघर्ष आता शरद पवारांच्या दरबारी गेला। राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यानं आता पार्थ पवारांची शरद पवारांकडे तक्रार केल्याची माहिती सूत्रांनी दिली। कुटुंब प्रमुख म्हणून पार्थ यांना शरद पवारांनी समज द्यावी अशी मागणी या नेत्यानं केल्याचं समजतंय। नुकतंच राष्ट्रवादीच्या कार्यकारिणीत पार्थ आणि जय पवारांना मोठ्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या, तर सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्या नावासमोर कुठल्याही जबाबदारीचा उल्लेख करण्यात आला नव्हता। यावरून राष्ट्रवादीतील संघर्ष विकोपाला गेल्याची चर्चा सुरू झाली आहे। या संघर्षाबाबत पार्थ पवारांबाबत शरद पवारांकडे तक्रारीचा सूर आळवण्यात आल्याचं कळतंय। बघा पवार नाही, तिथं चर्चाच काय झाली हे आम्हाला सांगता येणार नाही। तिथं चर्चा अराजकीय झाली, पवार साहेबांनी स्वतः सांगितलं, त्या विश्वास ठेवावा लागेल। पार्थ पवारची तक्रार करायला पार्थ पवार एवढा मोठा नेता नाहीये। सुनेत्रा वहिनीबद्दलचं ठीक आहे, पार्थ पवार जय पवार यांच्या तक्रारी करणं मला वाटतं अशा काही प्रकार झाला नसाल। त्यांच्या अंतर्गत पक्षाच्या विषयी काही चर्चा झाली निश्चित असावी, परंतु त्याची माहिती आम्हाला नाहीये। आता हा त्यांच्या पक्षाच्या अंतर्गत प्रश्न आहे ना, त्याला आपण काय उत्तर देणार? पक्षामध्ये कुणी काय निर्णय घ्यायचा हा ज्या त्या पक्षाचा अंतर्गत निर्णय आहे, उबाट्यामध्ये नाही का? युवा पुत्र ते निर्णय घेतात, म्हणून कोणी निर्णय घ्यायचा आणि कुणाला अधिकार बहाल करायचे त्या पक्षाच्या प्रमुखांनी ठरवलं पाहिजे। आमचे प्रदेशाध्यक्ष त्या ठिकाणी पवार साहेबांना भेटायला गेले। फक्त योगायोग ज्या दिवशी निवडणूक आयोगाकडे दिलेली पक्षाच्या वर्किंग कमिटीची आणि ऑफिस बेअरची यादी ज्या दिवशी प्रसिद्ध झाली, ती वास्तविक त्याच्या अगोदर 5-7 दिवस अगोदर ती निवडणूक आयोगाकडे दिलेली होती आणि वेबसाईटवर नेमकी त्याच दिवशी आली। आणि तटकरे साहेबांनी जवळपास 20 दिवसापूर्वीपासून 3 ते 4 वेळेला पवार साहेबांची वेळ मागितलेली होती भेटण्याच्या करता, आणि ती त्या दिवशी त्यांना मिळाली आणि त्या ठिकाणी ते गेले। त्यामुळे हा योगायोग आहे आणि त्याचा संदर्भ कुठल्याही वेगळ्या पद्धतीनं राजकारणाच्या करता म्हणून जोडला जाऊ नये, ही व्यक्तिगत विचारपूस आहे। एवढ्यापुरतंच ते मर्यादित आहे।